जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमधील बांधकाम व्यावसायिक संजय पाटील हत्यातील उर्वरित आरोपींना अटक करावी या मागणीसाठी पाटील कुटुंबियांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला। यावेळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली। महिनाभरापूर्वी अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदिर रोडवर बांधकाम व्यावसायिक संजय पाटील यांची निर्घृणपणे हत्या झाली होती। हत्येला 40 दिवस उलटूनही इतर संशयित आरोपींना अटक होत नसल्याचा आरोप करत पाटील कुटुंबियांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला। पाटील कुटुंबियांनी शेकडोंच्या संख्येने शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर धडक देत इतर संशयित आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। 22 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास संजय पाटील यांची शिवमंदिर रोडवर धारदार शस्त्राने वार करून हत्या झाली होती। हत्येनंतर काही तासातच शिवाजीनगर पोलिसांनी सूरज पाटील आणि हर्ष पाटील या 2 आरोपींना अटक केली आहे। MIDCतील प्लॉटच्या वादातून ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं होतं। मात्र या प्रकरणात इतर संशयित आरोपींना अद्याप अटक झाली नसल्याचा आरोप संजय पाटील यांच्या कुटुंबियांनी केला आहे। यावेळी या प्रकरणाचा तपास CBIकडे देण्याची मागणी पाटील कुटुंबियांनी केली। पोलीस स्टेशनवर मोर्चा करतात, एकंदरीत कारण काय? माझं नाव मुकुंद श्रीराम पाटील। माझ्या भावाच्या हत्येबद्दल अजून कोणतीही चौकशी पोलिसांनी केली नाही। ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी कोणत्याही व्यक्तीला आमच्या घरच्या कुटुंबियांना कळवलं नाही। त्यांचा फोन त्यांच्याकडे होता तरीसुद्धा त्यांनी आम्हाला काय कळवलं नाही आणि नंतर आम्हाला सांगतात की तुमच्या भावाचं असं झालेलं आहे आणि त्यांना डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन गेले, पण आम्हाला कळवलं नाही। आम्हाला कळवायला पाहिजे होतं, कारण त्यांच्याकडं सगळं आमच्या भावाचा फोन नंबर वगैरे सगळं होतं त्यांच्याकडं। तर त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं कुटुंबांना की घटनास्थळी असं झालेलं आहे, तुम्ही या, त्याची शहानिशा करा आणि त्याच्यानंतर त्यांनी तपासणी चालू करायला पाहिजे होती की बाबा असं हे का कोणत्या व्यक्तीने केलं काय असं ते हे केलं पाहिजे होतं। तर ते आम्हाला काही नाही सांगितलं, त्यांनी परस्पर घेऊन गेले की तिथे कमीत कमी हे झालं पाहिजे होतं की बाबा बॉडी पंचनामा तिथे झाला पाहिजे होता। पोलिसांनी 2 आरोपी सुद्धा अटक केली। 2 आरोपी होते ते त्यांनी सांगितलं लगेच कसे त्यांना मिळाले, लगेच 2 आरोपी त्यांना मिळाले कसे? जेव्हा एखादा माणूस एखाद्या व्यक्तीला चापट मारतो आणि तो फरार होतो तर त्यावेळेस त्यांना शोधायला कमीत कमी 10-12 दिवस लागतात। यांना 2 तासातच कसं मिळालं आहे? आणि 2 तासात मिळू द्या, त्याचा तर हे भाग नाही, पण अजून कोणते व्यक्ती होते त्याच्यामध्ये ते पोलिसांनी तपास केला पाहिजे होते। त्याचा अजूनही तपास झालेला नाही। आमची मागणी हीच आहे की आमचा तपास CBIकडे देण्यात यावा, कारण हे जे प्रकरण ज्या पद्धतीने दाखवलंय हा फक्त बनाव आहे आणि प्रत्यक्ष प्रकरण काही वेगळंच आहे। हे जमिनीचा वाद नाही किंवा पोलिसांचे हे जमिनीचं कारण त्यांनी पुढे केलेलं आहे। वाद हा कोर्टात होता, प्रत्यक्षात कधी वाद नव्हता। तर हे कारण त्यांनी पुढे केलेलं आहे, तर त्याबाबत सखोल चौकशी करणं अपेक्षित होतं, पण त्यांनी केलेली नाही आहे। आम्ही आता इतके दिवस पोलीस स्टेशनमध्ये जातोय, मी खूप वेळा गेली। सर बोलतात की तपास चालू आहे। आम्ही नावं दिलेले ते आरोपी पण नाही पकडले, बोलतात ते 2 आरोपी पकडलेले आहेत तेच पकडलेत, त्यांनाच म्हणजे हे केलं आहे आणि ते बोलतात जे दोषी असतील त्यांचीच नावं सांगा। आम्ही बोललो पहिले जे नावं दिलं त्यांना घ्या ना, ताब्यात घ्या चौकशीसाठी। जे दोषी असतील ते दोषी, नसतील ते नसतील ना, निर्दोष असतील ते निर्दोष। संशय कोणावर काय? आम्ही त्यांची घरातली नावं दिली आहेत पण कोणाला अजून उचललेलं नाही। किरण पाटील, विलास पाटील, शांताराम पाटील त्यांची नावं दिलेली आहेत पण कोणाला या घटनेमध्ये त्यांचा रोल आहे तुम्हाला असं वाटतंय? रोल आहे म्हणजे आता ते बोलतात जमिनीचा वाद, तर त्यांच्याशी म्हणजे आता हे जमिनीच्यामुळे घडलंय, तर आता त्यांना ताब्यात घ्या, चौकशी करा। आणि जे 2 आरोपी पकडलेत त्यांची चौकशी नाही नीट अजून केली। ते बोलतात आम्ही करतोय, केली, पण अजून कोणी भेटलं नाही, म्हणजे ते काहीतरी बोलले पाहिजेत ना, तरच भेटतील ना की आम्ही सगळं करणार। मी संजय पाटील यांची मुलगी आहे। आम्ही पोलिसांना वारंवार चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलो असता त्यांनी आमची कोणती
ते आम्हाला तपास चालू आहे असंच सांगतात सारखं आम्ही सर्व DCP ACP सगळ्यांना भेटून आम्ही वारंवार अर्ज करून पण त्यांनी कोणतीही ॲक्शन घेतलेली नाही आहे. आणि हे 2 जणांचं काम नाही आहे. ते सगळे बोलतात आम्ही 2 आरोपींना अटक केली आहे, पण ही 2 लोकांचं काम नाही. ह्याच्यामध्ये नक्कीच 8 ते 10 मारेकरी असतील आणि सूत्रधारही वेगळे असतील. तरी पण कोणी अजूनही ह्या बाबतीत चौकशी केली नाही. आम्ही स्वतः चौकशीसाठी गेलो असता आम्हाला सांगितले पोलीस आमच्याकडे चौकशीसाठी आलेले नाही आहेत. म्हणजे कुठल्या प्रकारे इन्व्हेस्टिगेशन चालली आहे हे सगळ्यांना दिसतंय. त्याच्यामुळे आमची मागणी हीच आहे की आमचा तपास हा इथून CBIकडे देण्यात यावा. आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, अंबरनाथ. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.